नमस्कार, तुम्ही पाहतात पॉलिटिकल पॉइंट मराठी। राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललं आहे। अशातच पुण्यातील नामांकित कॅफे फ्लाइंग जिप्सीमध्ये झालेल्या वादामुळे पुण्यात प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभार हिच्यासह 7 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात आता गुन्हेगारीचं लोण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टारपर्यंत पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे। डेक्कन जिमखाना परिसरातील कॅफे फ्लाइंग जिप्सीमध्ये मध्यरात्री एका 19 वर्षीय तरुणावर कोयत्याने आणि शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या खळबळजनक प्रकरणात डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल करत प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभार हिच्यासह 7 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अथर्व जगताप वय 19 असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। शनिवारी 15 ऑगस्ट पहाटे 2:15च्या सुमारास अथर्व शिरोळे रोडवरील कॅफे फ्लाइंग जिप्सीमधून बाहेर येत होता। दबा धरून बसलेल्या आरोपींच्या टोळक्याने त्याला गाठलं। तू पोरींला काय बोलला? आमच्यासोबत चल, तुला दाखवतो, अशी धमकी देत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। घाबरलेला अथर्व जीव वाचवण्यासाठी पुन्हा हॉटेलच्या आत पळाला। मात्र पाठलाग करत हॉटेलमध्ये घुसलेल्या आरोपींनी त्याला जिवंत सोडू नका असं म्हणत त्याच्या डोक्यात शस्त्राने सपासप वार केले। एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने हॉटेलमधील खुर्च्या फेकून मारत त्याला लाथाबुक्क्याने बेदम मार केली। या घटनेचं मूळ पुण्यात नसून साताऱ्यात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। फिर्यादी अथर्व जगताप आणि तरुणी एकमेकांच्या परिचयाचे आहेत। काही महिन्यापूर्वी साताऱ्यातील कास पठार येथे स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून या दोन गटात जोरदार राडा झाला होता। मात्र याच जुन्या वादाचा राग मनात खदखदत असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने अथर्ववर जीवे घेणे हल्ला केला। आता पुढे काय होईल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे। धन्यवाद।